हॅलो एव्हरीवन, आजपासून आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. ओके, परत एकदा सांगते, चॅप्टरचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. हे जे चॅप्टर आहे हे खूप इझी चॅप्टर आहे केमिस्ट्रीमधलं. तुम्हाला म्हणजे सोबत सोबत स्टडी करायचं आहे. जे मी लिहून देते बोर्डवर त्याला पॉज करून लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर रीड करून त्याच दिवशी 2 to 3 टाइम्स लिहून त्याला प्रिपेअर सुद्धा करणार आहे. ओके, मग केमिकल कायनेटिक्स काय हे समजून घेण्यासाठी आधी काय ऐकून घ्या. केमिकल कायनेटिक्स केमिस्ट्रीची अशी ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये आपण काय स्टडी करणार तर केमिकल रिएक्शन, त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन म्हणजे रिएक्शनचा रेट. रिएक्शनचा रेट याचा अर्थ काय की कोणती रिएक्शन किती फास्ट होते किंवा किती स्लो होते. मग याचं काय काम आहे तर इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कोणताही रिएक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये होते म्हणजे एखादी वस्तू तयार करायची आहे तर सगळ्यात आधी केमिकल कायनेटिक्स म्हणजे रेट ऑफ रिएक्शनची त्यांना स्टडी करावं लागते. जर एखादा कंपाऊंड कमी वेळात तयार होतो तर तेवढा त्यांच्यासाठी तो काय असतो इम्पॉर्टंट असतो. त्याच्यानंतर तेवढा त्यांच्यासाठी तो इकॉनॉमिकली बेटर असतो. आणि एखादी रिएक्शन जर स्लो होते तर अशा रिएक्शनला ते यूज करत नाही. म्हणून केमिकल कायनेटिक्स सगळ्यात आधी कशाची स्टडी करणार तर रेट ऑफ रिएक्शन. दुसरा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन म्हणजे कोणत्या कोणत्या फॅक्टरचा रिएक्शनच्या रेटवर इफेक्ट होतो. जसं जनरल तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर आपण यूज करतो, प्रेशर यूज करतो, कॅटलिस्ट यूज करतो. हे जे 3 ऍस्पेक्ट आहे टेम्परेचर, प्रेशर आणि कॅटलिस्ट यांनी आपण रिएक्शनचा रेट काय करत असतो चेंज. आणि तिसरं मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन म्हणजे रिएक्शनची स्टेप बाय स्टडी. केमिकल कायनेटिक्स ही जी ब्रांच आहे ही एक्झॅक्टली थर्मोडायनॅमिक्सच्या अपोजिट आहे. थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय होतं थर्मोडायनॅमिक्स रेट कन्सिडर करत नाही, केमिकल कायनेटिक्स रेट कन्सिडर करतो. थर्मोडायनॅमिक्स टाइम इंडिपेंडेंट आहे, हे टाइम डिपेंडेंट आहे. थर्मोडायनॅमिक्स मेकॅनिझम स्टडी करत नाही, केमिकल कायनेटिक्स काय स्टडी करतो रिएक्शनची मेकॅनिझम. आलं लक्षात. म्हणून मग आता सगळ्यात आधी आपण याची डेफिनेशन लिहू. पहा सोबत सोबतच लिहूया. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री क्लिअर दिसत आहे ना. which deals with rate of reaction. आपण रेट ऑफ रिएक्शनला इथून पुढे ROR म्हणणार. रेटचा R, ऑफचा O आणि रिएक्शनचा R, ROR. which deals with rate of reaction, factors affecting on it, factors affecting on it and mechanism of reaction. एकदा परत समजून सांगते. केमिस्ट्रीची अशी ब्रांच जी कशाची स्टडी करते रेट ऑफ रिएक्शन, त्याच्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिएक्शन अँड मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन. त्या केमिस्ट्रीच्या ब्रांचला म्हणतात केमिकल कायनेटिक्स. 5 मार्कासाठी चॅप्टर आहे तुम्हाला, 4 to 5 मार्क्स. लक्षात. आता पहा याच्यामध्ये इथे एक शब्द यूज केला आपण रेट ऑफ रिएक्शन. आता या रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय ते पाहूया. रेट ऑफ रिएक्शन थोड्या वेळ आधी मी तुम्हाला सांगितलं की हाऊ फास्ट और हाऊ स्लो द रिएक्शन प्रोसीड. रिएक्शन किती फास्ट होते किंवा किती स्लो होते त्याला म्हणतात रेट ऑफ रिएक्शन. पण आता किती फास्ट किती स्लो अशी तर डेफिनेशन आपण लिहिणार नाही. सपोज असं कन्सिडर करा, इथे साइडमध्ये लिहिते मी पार्ट. असं कन्सिडर करू आपण, इथे आहे रिएक्टंट, या साइडला आहे प्रॉडक्ट्स. आता ए आहे रिएक्टंट, सी आहे प्रॉडक्ट, बरोबर आहे. किंवा एक काम करू A+B इट गिव्स C+D. हे समजलं. मग A+B इट गिव्स C+D याचा अर्थ समजला का तुम्हाला काय आहे. ए आणि बी दोन झाले रिएक्टंट
आणि सी आणि डी दोन काय झाले प्रॉडक्ट. आता जेव्हा कोणतीही रिएक्शन स्टार्ट होते, कोणतीही रिएक्शन काय होते स्टार्ट. मग रिएक्शन जेव्हा स्टार्ट होते तेव्हा सुरुवातीला फक्त कोण दिसून राहिले तुम्हाला ए आणि बी, म्हणजे सुरुवातीला फक्त दिसून राहिले तुम्हाला रिएक्टंट. जसजसं आपण पुढे जाणार रिएक्टंट गायब झाले, दिसून कोण राहिलं प्रॉडक्ट. याचा अर्थ काय झाला की जेव्हा कोणतीही रिएक्शन स्टार्ट होते सुरुवातीला कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे रिएक्टंट. जशी रिएक्शन पुढे जाणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट डिक्रीजेस, गोज ऑन डिक्रीजिंग. डिक्रीजिंग म्हणजे कमी 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 होत जाते आणि कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाते प्रोडक्ट्स. आणि लक्षात सपोज असं कन्सिडर करा की तुमच्याजवळ बेसन आहे. बेसन माहिती आहे सगळ्यांना. आणि बेसनचे तुम्हाला भजे बनवायचे, पकोडी बनवायचे. तर इनिशियली जेव्हा आपल्याजवळ काय असतो बेसन असतो आणि पाणी असते, हे दोन काय झाले रिएक्टंट्स. ओके. बाकी पण सगळे इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये टाकले नाही तर पांचट बनवून जाईल ते. तर बेसन आहे आणि काय आहे तुमच्याजवळ पाणी, हे दोन काय रिएक्टंट. आता तुम्ही काय केलं पूर्ण प्रोसिजर केली आणि नंतर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं भज्यामध्ये, पकोडीमध्ये. आता सांगा पकोडीमध्ये बेसन कुठे, ते पावडर येलो कलरची दिसते का नाही, पाणी दिसते का नाही. मग सुरुवातीला काय होतं तुमच्याजवळ तर रिएक्टंट पाणी पण होतं बेसन पण होतं. मग रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं. मग जसं तुम्ही त्याला मिक्स केलं नंतर तुम्ही त्याला कढईमध्ये टाकलं तर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी 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 होत गेलं आणि पकोडी तुमच्याजवळ रेडी झाले. दॅट मीन्स कोणत्याही रिएक्शन मध्ये इनिशियली कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स आर मोर. जशी रिएक्शन होणार रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट इन्क्रीजेस. समजलं. मग याच्यावरून आपण आता डेफिनेशन बनवू रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शनची डेफिनेशन बनवू आपण. रेट ऑफ रिएक्शन चेंज इन कॉन्सन्ट्रेशन of reactants or products with respect to time taken. Okay, simple definition. Change in concentration of reactants or product with respect to time. याला सेपरेट पण करू शकतो आपण. चला आता सेपरेट करू आपण. रेट ऑफ रिएक्शनची डेफिनेशन पहा. आता आधी लिहून टाकू. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. क्लिअर आहे ना बोर्डवरचं. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट्स विथ टाइम इज कॉल्ड. काय म्हणणार आपण त्याला रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन. ओके. स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म नाहीये पण तुम्ही यूज करू शकता. ROR मीन्स रेट ऑफ रिएक्शन. आता पहा आपण हा जो फॉर्म्युला हा रिएक्टंट आणि प्रोडक्ट साठी वेगवेगळा लिहूया. रिएक्टंट साठी कसं लिहिणार, प्रोडक्ट साठी कसं लिहिणार. तर रिएक्टंट साठी असं लिहितात का रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू decrease in concentration of reactant with respect to time. टाइम इंटरवल पण म्हणू शकता की ज्याच्यामध्ये हा चेंज होतो त्याला म्हणतात टाइम इंटरवल. ठीक आहे. आता आपण प्रोडक्ट साठी कोणासाठी लिहायचंय प्रोडक्ट साठी. सिम्बॉल मध्ये जर आपण लिहिलं तर रेट ऑफ रिएक्शन दिस रेट इक्वल टू कसं लिहितात ते पहा. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, चेंजला डिनोट करतात डेल्टा साइन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कोणता आहे ए डिवायडेड बाय डेल्टा टी. आता कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते म्हणून साइन घ्यायची निगेटिव्ह. दिस रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाइम. और असं पण लिहू शकता माइनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन चेंज कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डेल्टा टी. ओके. विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट जर घ्यायचं आपल्याला तर काय लिहिणार ते पहा.
रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू डिक्रीजच्या ठिकाणी शब्द येणार इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता प्रोडक्ट कोणते सी आणि डी प्रोडक्ट आहे म्हणून मग इथे रेट ऑफ रिएक्शन काय म्हणजे पहा रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डेल्टा टी. और साइन प्लस लावणार प्लस का बरं कारण प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होऊन राहिलं इन्क्रीज मग इन्क्रीज साठी साइन कोणती लावायची प्लस. इथे सुद्धा प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवायडेड बाय डेल्टा टी. आलं लक्षामध्ये खूप सिंपल आहे. रेट ऑफ रिएक्शनचं युनिट काढू आपण आता. रेट ऑफ रिएक्शनचं युनिट पहा कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असते मोल पर डीएम क्यूब आणि टाइमचं युनिट काय असते सेकंड म्हणून मग युनिट काय होऊन जाईल इथे युनिट होतो मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. आणि लक्षामध्ये मोल पर डीएम क्यूब पर सेकंड हे कोणाचं युनिट झालं तर हे युनिट झालं रेट ऑफ रिएक्शनसाठी. युनिट ऑफ रेट ऑफ रिएक्शन. काय डाऊट आहे याला असं पण लिहू शकता तुम्ही मोलर पर सेकंड. ग्राफिकली सुद्धा आपण पाहणार आहे. एकदा मी रिपीट करून सांगते आपण काय काय पाहिलं. सगळ्यात आधी आपण पाहिलं केमिकल कायनेटिक्स. व्हॉट इज केमिकल कायनेटिक्स तर केमिकल कायनेटिक्स जी आहे ही ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with study of rate of reaction, factors affecting on rate of reaction and the reaction mechanism. Got it? समजलं? केमिस्ट्रीमध्ये 3 टाईपच्या रिएक्शन असतात. कोणत्या 3 टाईपच्या रिएक्शन असतात? एक रिएक्शन असते व्हेरी फास्ट रिएक्शन. कोणती फास्ट रिएक्शन आहे की जे खूप फास्ट ऍसिड आणि बेस जर मिक्स केलं तर त्याचं न्यूट्रलायझेशन होते. म्हणजे याचा अर्थ पहा काय जर तुम्ही असं कन्सिडर करा दूध आहे आणि दुधामध्ये तुम्ही लिंबू टाकला तर इमिजिएटली नासून जाते. बरोबर आहे ना. किंवा आणखीन एक त्याच्यापेक्षाही सिंपल एक्झाम्पल तुम्ही आज घरी करून पाहू शकता. तुम्हाला सोडा माहिती आहे त्याच्यावर लिंबू टाकून पहा काय होते. ही रिएक्शन आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन जी व्हेरी फास्ट होते. तर ज्या रिएक्शन विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड होतात या रिएक्शनला केमिकल कायनेटिक्स अप्लाय करता येत नाही. त्या रिएक्शनचा रेट आपण स्टडी नाही करणार. सेकंड रिएक्शन व्हेरी स्लो रिएक्शन. अशा रिएक्शन ज्याला होण्यासाठी खूप टाइम लागतो. जसं रस्टिंग आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लोखंड जो आहे हा लोखंड एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये और इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आयर्न गेट रस्टेड. आयर्न जो आहे हा रस्ट होतो आणि दिस प्रोसेस इज व्हेरी स्लो प्रोसेस. खूप स्लो प्रोसेस आहे की असं तर काही नाहीये किंवा एखादी लोखंडाची वस्तू खराब झाली आणि आपण टेरेसवर ठेवलेली आहे तर इमिजिएट 2 दिवसामध्ये ती खराब होते. 2 दिवसामध्ये नाही होत त्याला खराब होण्यासाठी काही महिने किंवा वर्ष लागतात. तर सच रिएक्शन्स आर कॉल्ड ॲज व्हेरी स्लो रिएक्शन. अँड अगेन केमिकल कायनेटिक्स इज नॉट अप्लिकेबल फॉर सच रिएक्शन. म्हणून अशा रिएक्शनला पण आपण काय अप्लाय नाही करणार केमिकल कायनेटिक्स. मग कोणत्या रिएक्शन राहिल्या विच आर नायदर टू फास्ट नॉर टू स्लो. ज्या खूप फास्ट पण नाहीये आणि खूप स्लो पण नाहीये अशा रिएक्शनवर आपण कशाची स्टडी करणार केमिकल कायनेटिक्स. सच रिएक्शन अशा रिएक्शनला म्हणतात मॉडरेट रिएक्शन. मॉडरेट लक्षात. आता केमिकल कायनेटिक्स मध्ये हा एक जो शब्द आहे हा तुम्ही 1000 काय लाखो वेळेस ऐकणार रेट ऑफ रिएक्शन. रेट कशाला म्हणतात रिएक्शन किती फास्ट होते किंवा स्लो होते याला म्हणतात रिएक्शनचा रेट. ओके. मग कसा काढतात रिएक्शनचा रेट. कोणत्याही रिएक्शन मध्ये 2 पार्ट असतात. एक असतात रिएक्टंट आणि दुसरे असतात प्रॉडक्ट. स्पेलिंग प्रॉडक्ट. And during the chemical reaction, reactants get consumed, reaction consume होतात and products are formed. That means concentration of the reactant decreases. Reactantचं concentration काय होते decrease and productचं concentration काय होत जाते increase with respect to time. म्हणजे suppose reaction चालून राहिले 65 सेकंद. In this 65 सेकंद
ओके, कमी वाटते, ठीक आहे. 180 सेकंद. इन दिस 180 सेकंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट जो आहे हा कमी होणार आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रॉडक्ट जो आहे हा इन्क्रीज होतो. मग याच्यावरून आपण डेफिनेशन बनवली. ही डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारू शकतात तुम्हाला. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स ऑर प्रोडक्ट विथ टाइम इज कॉल्ड एज ROR, मीन्स रेट ऑफ रिएक्शन. दोन फॉर्म्युला बनवला. रेट ऑफ रिएक्शन साठी सगळ्यात पहिला जनरल फॉर्म्युला पहा. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऑर प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलावरून आपण बनवलं युनिट. रेट कॉन्सन्ट्रेशनचे युनिट असते मोल पर डीएम क्यूब, टाइमचे एसआय युनिट असते सेकंड. म्हणून मोल पर डीएम क्यूब पर सेकंड और मोलर पर सेकंड, पर मिनिट, पर आवर असं पण घेऊ शकता. आता हा जो फॉर्म्युला आहे त्याला आपण बॉक्स मध्ये देऊ टाकू. या फॉर्म्युला आणखी चांगल्या पद्धतीने लिहिला आपण इन टर्म्स ऑफ रिएक्टंट. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल्स टू डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. कॉन्सन्ट्रेशन साठी स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतात, चेंज साठी डेल्टा यूज करतात. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन राहिलं म्हणून साइन कोणती यूज केली, निगेटिव्ह. इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट काय लिहून राहिलो आपण, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. प्लस साइन काय इंडिकेट करून राहिली, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होऊन राहिलं, इन्क्रीज. डेल्टा साइन चेंज, स्क्वेअर ब्रॅकेट कॉन्सन्ट्रेशन. आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चॅप्टरचं हेडिंग टाकायचंय, नोटबुक काढायची. फिजिकल केमिस्ट्रीचं खूप छान चॅप्टर आहे आणि तुम्हाला ह्या बोर्डवर जेवढं पण दिसत आहे हे सगळं खूप मस्त लिहून घ्यायचंय. तुम्ही स्क्रीन पॉज करू शकता आणि सोबत सोबत तुम्हाला लिहिणं सुरू करायचंय. चॅप्टरचं पण नाव केमिकल कायनेटिक्स आहे, डेफिनेशन पण केमिकल कायनेटिक्सची आहे. ही डेफिनेशन आहे ROR ची. फॉर्म्युला पण सोबत लिहून घ्या. झालं लिहून रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन, केमिकल कायनेटिक्स. देर आर 2 टाइप्स ऑफ रेट्स. दोन टाईपचे रेट्स आपण पाहणार आहे, ऍव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट. त्याच्या आधी एक ग्राफ पाहू आपण. या चॅप्टर मध्ये भरपूर ग्राफ आहे तुम्हाला. आता पहा काय करूया आपण, दोन ऍक्सेस घेतले आपण, एक एक्स ऍक्सेस आणि दुसरा वाय ऍक्सेस. एक्स ऍक्सेस वर आपण ठेवणार आहे टाइम. एक्स ऍक्सेस वर काय लिहिणार आहे आपण, टाइम. आणि वाय ऍक्सेस वर घेणार आहे आपण कॉन्सन्ट्रेशन. वाय ऍक्सेस वर काय घेणार आपण, कॉन्सन्ट्रेशन. आता पहा आपण जर रिएक्टंट घेतले तर तुम्हाला माहिती आहे की जसजशी रिएक्शन पुढे जाते सुरुवातीला रिएक्टंट भरपूर असतात म्हणून कॉन्सन्ट्रेशन आपण हायएस्ट कन्सिडर करू इथे. जसजसं टाइम वाढत झाला, टाइम कमी आहे रिएक्टंट जास्त आहे. मग जसजसं टाइम इन्क्रीज होतो मग काय होणार, हे रिएक्टंट कमी 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 होत जातं. दॅट मीन्स विथ इन्क्रीज इन टाइम कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. ग्राफ समजला का? एक असा कर्व आला. हा कर्व कशासाठी आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय लिहिलं तुम्ही, रिएक्टंट.
जर प्रॉडक्ट साठी काढलं आपण तर हा जो सेम ग्राफ आहे हा अपोजिट येणार आपला. अगेन आपण एक्स ऍक्सिस वर काय घेऊन राहिलो तर एक्स ऍक्सिस वर घेणार आपण टाइम. वाय ऍक्सिस वर काय घेऊन राहिलो तर इथे घेऊ आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. आता काय होते ते पहा. सुरुवातीला प्रोडक्ट नसतात आपल्याजवळ, प्रोडक्ट 0 असतात म्हणून आपण इथे, आणि जसजसा टाइम वाढतो प्रोडक्ट सुद्धा इन्क्रीज होत जातात. टाइम इन्क्रीज प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज, टाइम इन्क्रीज प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज. ओके, म्हणून हा जो ग्राफ आहे हा कशासाठी आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट वर्सेस टाइम, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन साठी डिटर्मिनेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन. कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम त्यालाच काय म्हणतो आपण, रेट ऑफ रिएक्शन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय टाइम म्हणजेच काय झालं, रेट ऑफ रिएक्शन. दोन्ही ग्राफ आले लक्षामध्ये तुमच्या. आता पहा, देअर आर 2 टाइप्स ऑफ रेट. एक असतो ऍव्हरेज रेट, दुसरा इन्स्टंटेनियस रेट. पहिल्या रेटचं नाव आहे ऍव्हरेज रेट. ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. आणि सेकंड जो रेट आहे त्या रेटला म्हणतात इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. आता दोघांमध्ये फरक काय तर हे समजून सांगण्यासाठी एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. पहा, सगळेजण गाडी तर चालवतातच किंवा गाडी पाहिलेली प्रत्येकाने. सपोज तुम्ही इथून निघाले तुमच्या बाईकवर किंवा स्कूटीवर आणि तुम्हाला जायचं आहे अकोल्याला. तुम्ही अकोल्याला चालले, इथून निघाले तुम्ही, तुमची काही स्पीड होती 20, 30, 40. त्याच्यानंतर मधात खूपच छान रोड लागला तुम्हाला, तुम्ही 80-100 वर पण गेले. त्याच्यानंतर परत अकोला आला, ट्रॅफिक लागलं, परत तुमची स्पीड जी आहे ती 40, 50, 20 वर आली असेल. ओके, आता काय झालं, पूर्ण या 2 तासामध्ये तुमची जी स्पीड आहे ही तुम्ही कमी जास्त करत होते है ना. आणि जेव्हा समोरच्याने तुम्हाला विचारलं की कोणत्या स्पीडने गेले तर आपण असं नाही म्हणत की मी इथून खामगाव पर्यंत 20ने गेलो किंवा 30ने गेलो, त्याच्यानंतर खामगावच्या बाहेर मी 40ने गेलो, खामगावच्या बाहेर पासून मी बाळापूर पर्यंत 100ने गेलो, असं आपण कधी उत्तर नाही देत है ना. आपण काय आन्सर देतो की ऍव्हरेज स्पीड सांगतो आपण की मी 60च्या स्पीडने गेलो, मी 80च्या स्पीडने गेलो. तर ही जी स्पीड तुम्ही सांगितली या स्पीडला म्हणतात काय म्हणतात, ऍव्हरेज स्पीड. आणि लक्षामध्ये आता तुम्ही नांदूरहून निघालेले आहे आणि तुम्हाला अकोल्याला जायचं आहे. 2 तास तुम्हाला लागणार आहे. तुम्ही 8 वाजता निघाले आणि लगेच 8:30 वाजता तुम्हाला फोन आला किंवा तुमची स्पीड काय, तर तुम्ही काय करणार, इमिजिएट स्पीडोमीटर मध्ये पाहता आणि तेव्हा गाडीची जी स्पीड असेल किंवा गाडी जर 80 वर चालून राहिली तर तुम्ही समोरच्याला काय म्हणणार, माझी गाडी 80च्या स्पीडने चालली. दिस स्पीड इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस स्पीड. पहिली जी स्पीड आहे ती कशी कॅल्क्युलेट केली होती तुम्ही, ओव्हर अ लॉंग इंटरव्हल ऑफ टाइम. पूर्ण स्टार्टिंग 2 तास लागतात तर 2 तासामध्ये कसा स्पीडचा चेंज होत गेला हे पूर्ण ओव्हर अ लॉंग इंटरव्हल कॅल्क्युलेट केली. त्या स्पीडला म्हणतात ऍव्हरेज स्पीड किंवा ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. तुमच्या गाडीची आपण स्पीड वर होतो तर गाडीची स्पीड. इन्स्टंटेनियस कशाला म्हणतात तर इन्स्टंटेनियस मीन्स टाइम इंटरव्हल होतं का, फोन आला तुम्हाला विचारलं की स्पीड काय, तुम्ही इमिजिएट पाहिलं ऑन दिस फ्रॅक्शन ऑफ टाइम और विदिन ऍट एनी इन्स्टंट. इन्स्टंट म्हणू शकता तुम्ही. इन्स्टंट म्हणजे खूप छोटा टाइम इंटरव्हल की त्या इन्स्टंटला जसं तुम्हाला 1 तासाने फोन आला की काय तर तुम्ही लगेच पाहता आणि लगेच सांगता. इट इज कॉल्ड एज इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. आणि लक्षात थोड्या वेळात आपण जी डेफिनेशन पाहिली होती तीच ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शनची डेफिनेशन आहे. परत लिहूया आपण. चेंज इन concentration of reactants or products with respect to time interval is called average rate of reaction. समजले का डेफिनेशन काय आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट डिवाइडेड बाय
टाइम इंटरवल विथ रिस्पेक्ट टू म्हणू शकता प्रॉडक्ट डिव्हायडेड बाय म्हटलं तरी चालते, डिव्हायडेड बाय टाइम इंटरवल ओव्हर विच चेंज ऑकर. ज्या टाइम मध्ये चेंज झाला त्या टाइमने त्याला डिव्हाइड करायचं आपल्याला. ओके, इज कॉल्ड ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. काय झालं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट डिवाइडेड बाय टाइम इंटरवल ओव्हर विच चेंज ऑकर्स. त्याला म्हणतात ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. हे डिनोट करणार आपण डेल्टा. जर मोठा चेंज आहे तर डेल्टा, स्मॉल चेंज आहे तर डी ने डिनोट करणार. ओके, चला मग आता एक फॉर्म्युला लिहून देते तुम्हाला. पहा मग आपली डेफिनेशन कंप्लीट झाली आहे. एकदा परत रीड करू आपण. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स और प्रोडक्ट्स डिवाइडेड बाय टाइम इंटरवल ओव्हर विच चेंज ऑकर्स. ठीक आहे, सपोज आपण हे ग्राफ काढलेले. आता या ग्राफ मध्ये पहा आपल्याला ऍव्हरेज रेट काढायचा आहे. तर सुरुवातीला आपण असं कन्सिडर करू शकतो की इथे पहा, जेव्हा टाइम आहे T1 कॉन्सन्ट्रेशन आहे C1, जेव्हा टाइम आहे T2 टाइम किती आहे T2 तर कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, हे झालं C2. मग ऍव्हरेज रेट कसा काढत असतात, तर ऍव्हरेज रेट काढण्यासाठी काय म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. आपण काय लिहित असतो पहा, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिव्हायडेड बाय चेंज इन टाइम किंवा टाइम इंटरवल लिहू आपण. टाइम इंटरवल. आता चेंज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय घेतो आपण, C2 मायनस C1 फायनल मायनस इनिशियल, आणि टाइम इंटरवल T2 मायनस T1, आणि याला जसं लिहितो आपण डेल्टा C डिवायडेड बाय डेल्टा T. असा काढत असतात ऍव्हरेज रेट. लक्षात. म्हणून आपण इथे काय लिहिलं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस डिवायडेड बाय चेंज इन टाइम डेल्टा T डिवायडेड बाय डेल्टा C. हा चेंज मोठा असतो कारण टाइम इंटरवल पहा कसा आहे. म्हणजे सपोज असं जेव्हा आपण ऍव्हरेज रेट काढतो, म्हणजे तुमची जेव्हा गाडी चालू होती तर तुम्हाला काय विचारलं की तुम्ही कोणत्या स्पीडने गेले. कोणत्या स्पीडने गेले म्हणजे वेगवेगळे टाइम, 10 मिनिटाला काय होती, अर्ध्या तासाला काय होती, त्याच्यानंतर 40 मिनिट्सने काय होती, 140 मिनिट्सने काय आहे, असं आपण चेक करतो है ना. 140 तर येणारच नाही म्हणा. तर C2 मायनस C1 डिवायडेड बाय T2 मायनस T1 असा घेत असतात ऍव्हरेज रेट. आता इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय, इन्स्टंट इन इन्स्टंट आपण काय म्हणतो, लवकर, ऍट दॅट इन्स्टंट. तर इन्स्टंट म्हणजे शॉर्ट इंटरवल. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स और प्रोडक्ट ऍट एनी इन्स्टंट. इन्स्टंटेनियस रेट हा डी ने डिनोट करतात. कशा डिनोट करतात, डी. त्याच्यासाठी हा डेल्टा यूज नाही करत, तरी कोण नाही यूज करत, लेटर यूज करतात डी. आणि याला काढायचं कसं, तर याला काढण्यासाठी काय करतात की जो आपण रेट घेतो, हा सपोज ऍव्हरेज रेट साठी झाला, हे ऍव्हरेज रेट साठी. आता सपोज इन्स्टंटेनियस रेट साठी मी याला चेंज करून टाकते, याला पण रिएक्टंट करून टाकू आपण. रिएक्टंटचा ग्राफ माहिती तुम्हाला कसा येतो, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होते म्हणून असा येतो. आता ऍट एनी इन्स्टंट म्हणजे तुम्हाला सपोज या टाइमला काढायचं T1 ला. मग T1 या टाइमला काय करायचं, तर T1 या टाइमला जे कॉन्सन्ट्रेशन होतं की नाही, हा जो पॉइंट आहे या पॉइंटला या ग्राफला टँजंट ड्रॉ करायची. या ग्राफला काय ड्रॉ करायची, टँजंट. अँड स्लोप ऑफ दिस टँजंट गिव्स इन्स्टंटेनियस रेट. ही जी टँजंट आहे या टँजंटचा स्लोप, तुम्हाला स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे काय असतो, dy बाय dx. मग dy बाय dx जो आहे, मग इन्स्टंटेनियस रेट कसा करतात मी इथे लिहिते पहा. इन्स्टंटेनियस रेट, इन्स्टंटेनियस रेट equal to slope of tangent. Slope of tangent at that instant. मग स्लोप ऑफ टँजंट ऍट दॅट इन्स्टंट. तर स्लोप कसा घेत असतात, एक तर टॅन थिटा फॉर्म्युला असतो, आणि टॅन थिटा जर घेतलं तुम्ही तर मग तुम्हाला माहिती काय घेतो तुम्ही, dy बाय dx. मग dy बाय dx, मग dy म्हणजे y ऍक्सिस वर काय तुमच्याजवळ कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय लिहिणार, dc डिवायडेड बाय x ऍक्सिस वर काय टाइम, म्हणून dc बाय dt.
तर इंस्टंटेनियस रेट इक्वल टू टँजंट स्लोप ऑफ टँजंट ऍट दॅट इन्स्टंट. स्लोपचा फॉर्म्युला dy/dx, dy/dx ला dc/dt. लक्षामध्ये पूर्ण लिहून घेणार. बोर्डवर जेवढं पण दिसत आहे पूर्ण तुम्हाला लिहून घ्यायचंय एकदम व्यवस्थित. ग्राफ पण बाजूला दोन्ही पण ग्राफ पेन्सिल न काढायचे, एकदम व्यवस्थित सुंदर. पॉज करून घ्या, क्लिअरिटीमध्ये लिहा एकदम व्यवस्थित. तुम्ही बनवलेल्या नोट्सच तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये कामात येणार आहे. झालं? पहा आता थोडासा आपला पॅटर्न जो आहे तो आपण आपला पॅटर्न आजपासून चेंज केलेला आहे. जे पण व्हिडिओ तुम्हाला आता दिसणार आहे, जे पण तुम्ही ऑनलाईन कोचिंग घेऊन राहिले, हे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त 24 आवर्स साठी दिसतील. 24 तास. 24 तासानंतर हे कोणतेही व्हिडिओ तुम्हाला परत दिसणार नाही. याचं कारण काय आहे की एक डिसिप्लिन आणण्यासाठी. जर ट्युशन असते तर रोज आले असते की नाही तुम्ही. मग जेव्हा व्हिडिओ येऊन राहिले तर तुम्ही काय करून राहिले, त्याला जमा करून राहिले आणि रोजची रोज पाहत नाहीये. तर त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, तुमचा जो सिलेबस आहे जसा प्रॉपरली व्हायला पाहिजे, जसं डोक्यात घुसायला पाहिजे तसं जात नाहीये. तुमचं मन आळशी होत चाललं. तर त्याच्यासाठी थोडंसं स्वतःला तुम्हाला डिसिप्लिन मध्ये यावं लागेल, कारण तुम्हाला खूप छान रिझल्ट क्रिएट करायचा आहे. ऑलरेडी तुम्ही खूप हुशार आहात सगळे, ते तर काही मला सांगायची आवश्यकता नाही आणि काही डाऊट पण नाही आहे. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे आता हे जे व्हिडिओ आहे तुम्ही टाइम डिसाईड करा की तुम्हाला कोणता टाइम पाहिजे आणि त्या टाइमला फिक्स त्याच टाइमला पहा. मग एक जो टाइम